नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण बघूया की नॅट काय असतं, नॅट कसा वर्क करतं, नक्की नॅट का यूज केल्या जातं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. आता व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी काही बेसिक गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, काही समरी थोडीशी द्यायची आहे 2-3 टॉपिक्सबद्दल. तर ते आधी आपण समजून घेऊया आणि मग मेन टॉपिक आपला जो नॅट आहे त्याला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. तर सर्वात पहिलं नॅट स्टँड्स फॉर नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. ओके. नॅटचा जो आहे तो फुल फॉर्म आहे नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. म्हणजे काय, तो एका ॲड्रेसला एका आय पी ॲड्रेसला ट्रान्सलेट करतोय. ठीक आहे. नक्की हा नॅट काय करतो ना, तुमच्या प्रायव्हेट आय पीला पब्लिक आय पीमध्ये ट्रान्सलेट करतो. सिमिलरली वाईस वर्सा की पब्लिक आय पीला प्रायव्हेट आय पीमध्ये तो ट्रान्सलेट करतो. आता पब्लिक आय पीमध्ये वगैरे का तो ट्रान्सलेट करतो हे आपण मेन टॉपिकमध्ये बघूया. पण ते स्टार्ट करण्याआधी आपण बघूया की प्रायव्हेट आय पी काय असतं, पब्लिक आय पी काय असतं, हे आधी आपण समजून घेऊया. ओके. तर चला आधी स्टार्ट करूया की पब्लिक आणि प्रायव्हेट आय पी काय असतं ते. तर मित्रांनो, आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो की नक्की प्रायव्हेट आय पी काय असतं आणि पब्लिक आय पी काय असतं. ओके. मी इथे काही पॉईंट्स लिहिलेले आहेत, जेणेकरून एक शॉर्ट समरी मला तुम्हाला देता येईल की तुम्हाला पब्लिक आय पी आणि प्रायव्हेट आय पी समजेल नक्की काय असतं ते. ठीक आहे. तर प्रायव्हेट आय पी आणि पब्लिक आय पी हे दोन वेगळे ठीक आहे गोष्टी आहेत. ऑब्वियसली प्रायव्हेट आय पी जे आहे ना, ते एकदम विदिन अ नेटवर्क लोकली. म्हणजे जेव्हा आपण प्रायव्हेटली यूज करत असतो ना नेटवर्क, फॉर एक्झाम्पल आपण एका लोकल एरियामध्ये घरात वगैरे आपण जेव्हा इंटरनेट यूज करतो, इंटरनेट नाही, घरात वगैरे आपण कधी फाईल शेअरिंग वगैरे कम्युनिकेशन करत असतो, तेव्हा प्रायव्हेट आय पी आपण यूज करतो. ठीक आहे. यूज्ड ऑन इंटरनेट पब्लिकली. जेव्हा तुम्हाला पब्लिकली जायचं असतं, इंटरनेट यूज करायचं असतं, तेव्हा तुम्हाला पब्लिक आय पी असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रायव्हेट आय पी घेऊन पब्लिकली नाही जाऊ शकत. सिमिलरली पब्लिक आय पी तुम्ही प्रायव्हेटली यूज नाही करू शकत. ओके. पब्लिक आय पी जो आहे तो तुम्हाला ठीक आहे आय एस पी प्रोव्हाइड करतो. ओके. आणि प्रायव्हेट आय पी जो आहे, जो तुमच्याकडे एक डिव्हाइस मे बी राउटर वगैरे असेल घरामध्ये, आपला जो स्मॉल राउटर असतो तो असाइन करतो प्रायव्हेट आय पी. ठीक आहे. सिमिलरली प्रायव्हेट आय पी ऑब्व्हियसली फ्री असतात, तुम्हाला पैसे नाही भरावे लागत प्रायव्हेट आय पीसाठी. पब्लिक आय पीसाठी कारण ते आय एस पी प्रोव्हाइड करतोय, तुम्हाला त्याच्यासाठी पैसे भरावे लागतील. जेव्हा तुम्ही पैसे भराल तेव्हाच तुम्हाला एक पर्टिक्युलर एकच आय पी असाइन केला जाईल. ठीक आहे. तुम्हाला सेकंड आय पी हवा असेल तर तुम्ही अजून पे करा, तो तुम्हाला सेकंड आय पी प्रोव्हाइड करेल. ओके. तर हे एक शॉर्ट समरी मी तुम्हाला एक्सप्लेन केली. अजून एक शॉर्ट एक्झाम्पल देतो की सपोज करा, आपलं जसं नाव असतं, नाव आपली एक आयडेंटिटी आहे. सिमिलरली जर तुम्हाला इंटरनेटवर जायचं असेल ना, तर तुमची पब्लिक आय पी जी आहे ही तुमची आयडेंटिटी आहे. ठीक आहे. जसं माझं नाव आहे नचिकेत. ओके. माझं नाव ही जी माझी आयडेंटिटी आहे रिअल लाईफमध्ये. आता मी जेव्हा पब्लिकली कुठे जातो तेव्हा मला माझ्या नावाने ओळखलं जातं नचिकेत. ओके. पण जर घरामध्ये असेल तर आपलं एक वेगळं पेट नेम असतं, जे पण काय असेल ते त्याच्याने तुम्हाला ओळखलं जातं. तर हे जे तुमचं पेट नेम आहे ना, हे तुमचा प्रायव्हेट आय पी झालं, कारण तुम्हाला प्रायव्हेटली ओळखलं जातं तुमच्या नेटवर्कमध्ये, स्मॉल नेटवर्कमध्ये. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणू शकतो प्रायव्हेट आय पी. जेव्हा तुम्ही पब्लिकली कुठे जात असाल बाहेर, नेटवर्कच्या बाहेर, लोकल नेटवर्कच्या बाहेर, तेव्हा तुम्हाला पब्लिक आय पी असणं गरजेचं आहे आणि ती तुमची आयडेंटिटी असेल इंटरनेटवरती. तर हे मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की प्रायव्हेट आय पी काय असतं, पब्लिक आय पी काय असतं. शॉर्टमध्ये समरी दिली. मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. काय डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. ओके. ह्याच्यावरती मी एक वेगळा लेक्चर आणणार आहे, पूर्ण पब्लिक आय पी, प्रायव्हेट आय पी, पूर्ण आय पी ॲड्रेसवरती एक लेक्चरच बनवणार आहे. सध्यासाठी एवढं समजून घ्या. काही डाऊट्स असेल तर चला तुम्ही खाली मला कमेंट्समध्ये विचारू शकता. ओके. तर आता स्टार्ट करूया आपण ॲक्च्युअल आपला जो मेन टॉपिक आहे नॅट, ते आपण समजून घेऊया. ओके. होप करतो मी तुम्हाला हे दोन्ही टॉपिक्स समजले असतील. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलं. ठीक आहे. नॅटबद्दल, त्यानंतर पब्लिक आय पी, प्रायव्हेट आय पी हे शॉर्टमध्ये समजवलं. आता आपण बघूया की नक्की नॅट आपला जो मेन टॉपिक आहे त्याबद्दल आता आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर नॅट स्टँड्स फॉर नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तो काय करतो ना, प्रायव्हेट आय पीला पब्लिकमध्ये ट्रान्सलेट करतो आणि सिमिलरली पब्लिक आय पीला प्रायव्हेटमध्ये ट्रान्सलेट करतो. आता ह्या नॅटचे ना 3 टाईप्स आहेत. ओके. एक आहे स्टॅटिक नॅट, एक आहे डायनॅमिक नॅट आणि थर्ड आहे पॅट, दॅट इज पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. ओके. हे पॅट पण आहे, ते नॅटचंच एक सब टॉपिक आहे. तर आपण हे जे तिन्ही टाईप्स आहेत ना, हे आता आपण एक एक करून समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की नॅट ॲक्च्युली वर्क कसं करतं ते. ओके. तर चला स्टार्ट करूया. आता स्टॅटिक नॅटपासून स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण बघणार होतो स्टॅटिक नॅट. तर चला स्टार्ट करतो आता. स्टॅटिक नॅट काय आहे ना मित्रांनो, की एक पर्टिक्युलर प्रायव्हेट आय पी असेल, त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट आय पीला ना एक पब्लिक आय पी असाइन केला जातो. तो त्याला परमनंटली अटॅच केला जातो, परमनंटली फिक्स्ड केला जातो. आणि जर
त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट आय पीने जर काय इंटरनेटवर जायची रिक्वेस्ट पाठवली तर एक पब्लिक आय पी जो त्याला असाईन आहे तोच नेहमी घेऊन तो पब्लिकली जाईल. ठीक आहे, हे मी तुम्हाला आता कसं ते मी एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल इकडे एक सिस्टम आहे, ओके, ज्याला की एक प्रायव्हेट आय पी असाईन आहे. आधी सर्वात पहिलं तर 192.168.1.1, ओके, हा याचा प्रायव्हेट आय पी आहे. आता स्टॅटिक नेटमध्ये काय होईल ना, एक पब्लिक आय पी ऑब्विसली एक परचेस करावा लागतो. तर सपोज करा की इकडे एक पब्लिक आय पी आपण परचेस केला आहे जो की आहे 1.1.1.1. आता ह्या केसमध्ये काय होईल स्टॅटिक नेटमध्ये की हा पर्टिक्युलर पब्लिक आय पी ह्याला अटॅच केला जाईल. ठीक आहे, म्हणजे काय, ह्याला हा असाईन केला जाईल, हे दोन्ही बाइंड केले जातील. ठीक आहे, जेणेकरून काय होईल, जेव्हा पण हा पी सी आहे, सपोज PC1 आहे, हा PC1 जेव्हा जेव्हा इंटरनेट सर्फ करेल तेव्हा, ओके, हा एकच पब्लिक आय पी घेऊन तो नेहमी इंटरनेटवर जाईल. ओके, दुसरा जर पी सी असेल तर तो ह्याला यूज नाही करू शकत या पब्लिक आय पीला. स्टॅटिक नेटमध्ये जेवढे पी सीज असतील ना तेवढे पब्लिक आय पी गरजेचं आहे. सिमिलरली जर अजून एक पी सी असेल ना तर त्याला तुम्ही ही पब्लिक आय पी परत ह्याला पण असाईन नाही करू शकत. मग ह्याच्यासाठी अजून एक पब्लिक आय पी तुम्हाला असाईन करावे लागेल, एक परचेस करावे लागेल, जे की खूप कॉस्टली आहे. तुमच्या डिव्हायसेसमध्ये तुमच्या कंपनीमध्ये जर 30 डिव्हायसेस असतील तर तुम्ही 30 पब्लिक आय पी परचेस करावे लागतील, जे की खूप कॉस्टली आहे. तर मेनली हे स्टॅटिक नेट कधी यूज होतं, एका पर्टिक्युलर सर्व्हरला वगैरे जर आय पी ॲड्रेस असाईन करायचे असेल ना तर हे स्टॅटिक नेट आपण यूज करतो. एका सर्टन जसं की सर्व्हर आहे त्याची आय पी ॲड्रेस ऑब्विसली चेंज नाही होत, तर सिमिलरली आपण त्याला हे बाइंड करू शकतो एक पर्टिक्युलर आय पी ॲड्रेस, ओके, आणि मग तो आपण त्याला यूज करू शकतो. तर आता आपण काय समजलं स्टॅटिक नेटमध्ये की एक जर प्रायव्हेट आय पी असेल ना त्याला आपण नेहमी एक पब्लिक आय पी ॲड्रेस अटॅच करतो आणि तोच घेऊन तो नेहमी पब्लिकली जाऊ शकतो. ओके, तर एवढं सिंपल असतं स्टॅटिक नेट. तर मी होप करतो तुम्हाला समजलं असेल स्टॅटिक नेट काय असतं, की आपण एका प्रायव्हेट आय पीला पब्लिक आय पी सोबत अटॅच करतो. ओके, एवढं सिंपल आहे स्टॅटिक नेट. आता आपण बघूया की डायनामिक नेट नक्की काय असतं ते. ओके, तर चला स्टार्ट करतो आता. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की स्टॅटिक नेट काय असतं. आता मी तुम्हाला सांगतो की डायनामिक नेट काय असतं. जसं आपण बघितलं की स्टॅटिक नेटमध्ये एका पब्लिक आय पीला एका प्रायव्हेट आय पी सोबत अटॅच केले जातं परमनंटली. डायनामिक नेटमध्ये असं नसतं. डायनामिक नेटमध्ये काय असतं ना, एक लिस्ट ऑफ आय पी ॲड्रेस असाईन केली जाते, एक पूल असाईन केला जातो आणि जसं ज्याला गरज असेल तो त्याप्रमाणे इंटरनेटवर जाऊ शकतो त्या पर्टिक्युलर आय पी जी पण फ्री असेल त्याला यूज करून. ओके, तर ते कसं आता आपण समजून घेऊया. डायनामिक नेटमध्ये कसं असतं ना, सपोज करा इकडे एक लिस्ट आहे, ओके, एक लिस्ट घेऊया आपण जी की आहे पब्लिक आय पीसची. ठीक आहे, पब्लिक आय पीस. तर आपल्याकडे ह्या मध्ये सपोज करा 10 पब्लिक आय पी अवेलेबल आहेत 1.1.1.1 ते, ठीक आहे, 1.1.1.10 पर्यंत. ठीक आहे, हे असे आपल्याकडे 10 आय पी ॲड्रेस आहेत. ठीक आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, सॉरी, ओके, 8 काय झालं, ओके, 8, 9, ओके, 8 आणि 9 इथे घेऊया. ठीक आहे, तर अशा आपल्याकडे 10 जे आहेत ते, ओके, एक काम करतो मी हे इरेज करतो आधी आणि नीट आपण लिहूया आधी. ठीक आहे, हां, हे 7, 8, 9 आणि हा 10. ठीक आहे, तर तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपल्याकडे 10 आय पी ॲड्रेस आहेत. ठीक आहे, हे पब्लिक आय पी ॲड्रेसेस आहेत. आता कसं होईल ना, इथे पण सपोज करा पी सी आहेत बरेचसे, हे असे खूप सारे पी सीज आहेत, बरोबर. आता ज्याला जसं गरज असेल, ज्याप्रमाणे ज्याला गरज असेल तसा त्याला पब्लिक आय पी असाईन केला जाईल. सपोज करा पहिला ह्याने रिक्वेस्ट केली, आता सपोज 1.1 फ्री आहे तर ह्याला 1.1 असाईन केला जाईल. ह्याचा आय पी ॲड्रेस आहे 192.168.1.1. ठीक आहे, आता 1.1ला 1.1 असाईन केलं जाईल असं नाही आहे, मी जस्ट एक्झाम्पलसाठी असं बोलतोय. सिमिलरली ह्यानी पण त्याच वेळेला रिक्वेस्ट केली तर ह्याला मे बी असाईन झाला 1.2. ठीक आहे, ह्याच्यातलाच आय पी ॲड्रेस 1.2 असाईन घ्यायला. आता फॉर एक्झाम्पल आपल्या नेटवर्कमध्ये ना हा जो लोकल एरिया एक आहे ह्याच्यामध्ये ना 20 डिव्हायसेस आहेत. ओके, 20 डिव्हायसेस आहेत. आता 20 डिव्हायसेसला 10 पब्लिक आय पी ऑब्व्हियसली पुरणार नाहीच आहेत. सपोज करा 10च्या 10 पण एंगेज आहेत. ओके, या केसमध्ये 10 पीसीज होते इथे, सगळेच्या सगळे हे ऑक्युपाय केले या लोकांनी. हे 10 डिव्हायसेस होते, हे सगळ्या 10 डिव्हायसेसने हे पब्लिक आय पी ॲड्रेस ऑक्युपाय केलेले आहेत.
आता जोपर्यंत ह्यातून कोणतरी फ्री नाही करत ना कुठला IP ॲड्रेस, तोपर्यंत एक 11th युजर जो असेल त्याला वेट करावं लागेल, त्याला थांबावं लागेल. जोपर्यंत ह्याच्यातून कुठला तरी IP ॲड्रेस फ्री नाही करत कोणतरी युजर, तोपर्यंत त्याला थांबावं लागेल. ठीक आहे. जसं याच्यातून कोणतरी फ्री करेल, सपोज करा ह्यांनी ह्याचा सिस्टम ओके डिस्कनेक्ट केला, ह्याचं काम झालं, ह्यांनी बंद केला. आता ह्याला जो IP ॲड्रेस होता, ह्याला सपोज फॉर एक्झाम्पल 1.9 असाइन होता. आता हा 1.9 ह्या युजरला असाइन केला जाईल. ओके. तर डायनॅमिक नॅटमध्ये असं वर्किंग असतं. ओके. होप करतो तुम्हाला समजलं असेल डायनॅमिक नॅट. डायनॅमिक नॅटमध्ये कसं असतं, एकदा शॉर्टमध्ये परत एक्सप्लेन करतो, की पब्लिक IPची एक पूल असते, एक लिस्ट असते. त्या लिस्टमधून जसं ज्याला गरज असेल ना त्यानुसार त्याला अटॅच केले जातात, त्याला प्रोव्हाइड केले जातात ते पब्लिक IP ॲड्रेसेस. ओके. आणि जर कुठला IP ॲड्रेसेस जर कोणाला हवा असेल आणि सगळे ऑक्युपाय असतील तर ह्याला वेट करावं लागेल. ओके. तर हेच असतं डायनॅमिक नॅट. मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट्समध्ये तुम्हाला विचारू शकता तुम्ही मला. ओके. तर आता आपलं लास्ट आहे फायनल, जे की आहे पॅट. ओके. तर पॅट इम्पॉर्टंट आहे जास्त. तर चला स्टार्ट करूया आता. पण बघूया की पॅट नक्की काय असतं ते. ओके. तर मित्रांनो, मी होप करतो तुम्हाला स्टॅटिक नॅट समजला असेल, डायनॅमिक नॅट कळालं असेल आणि मी स्टार्टिंगला ओव्हरव्ह्यू दिला पब्लिक प्रायव्हेट सगळं जेवढंपर्यंत आता मी एक्सप्लेन केलं सगळं तुम्हाला कळालं असेल, सगळं क्लिअर असेल. काय डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये विचारा. काही सजेशन असेल तर ते पण सांगा. आता आपण आपला फायनल टॉपिक बघूया की पॅट काय असतं, दॅट इज पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. हे नक्की काय असतं हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ओके. तर चला स्टार्ट करूया. पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन दॅट इज पॅट. पॅटमध्ये कसं असतं ना मित्रांनो, की तुम्हाला माहिती असेल की आपल्याला पोर्ट ॲड्रेसवर आपण वर्क करतो. ओके. तर ही पोर्ट ॲड्रेसचे काही रेंज आहेत. आपल्याकडे टोटल एवढे पोर्ट्स ॲड्रेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. 65,535 हे एवढे आपल्याकडे पोर्ट्स वगैरे अवेलेबल आहेत. तर त्यातून आहे ना डिफरन्शिएट केलेले आहेत पर्टिक्युलर एका रेंजमध्ये, जे की आहेत 1 ते 1023. हे जे आहेत ना पहिली रेंज ही असाइन केलेली आहे वेल नोन पोर्टसाठी. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पण मी एक इमेज अटॅच करेन जेणेकरून तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी इझी होईल. ठीक आहे. हे जे आहेत ना हे ही जी रेंज आहे ना पहिलीवाली ही आपण वेल नोन पोर्ट्सच्या कॅटेगरीमध्ये ह्याला आपण डिफरन्शिएट करतो. आता वेल नोन पोर्ट्समध्ये कोणते कोणते पोर्ट्स असतात जे आपण इंटरनेटवरती यूज करतो. फॉर एक्झाम्पल DNS, DHCP, HTTP, HTTPS. ठीक आहे. हे जे सगळे आपण यूज करतो ना हे याच्यामध्ये येतात ह्या रेंजमध्ये. ठीक आहे. 1 ते 1023. ओके. वेल नोन पोर्ट्समध्ये हे सगळे पोर्ट्स नंबर येतात. ह्याच्यामध्ये सेकंड जी रेंज आहे ना आपली, हे जे आहेत हे आपण काही करू शकत नाही याच्यामध्ये. हे सगळे आयना म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. हे ते वेंडर्सला, कंपनीजला वगैरे आपण त्यांना पे करून ह्याच्यातून कुठलाही पोर्ट वगैरे जे आपण परचेस करू शकतो. ठीक आहे. ते असाइन करतात आयनावाले. आयना एक ऑर्गनायझेशन आहे जे हे सगळं मॅनेज करते. ठीक आहे. ही रेंज. त्यानंतर थर्ड जी रेंज आहे ना हे ह्याला म्हटलं जातं डायनॅमिक रेंज. ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं रेजिस्टर्ड. ठीक आहे. पहिली आहे ती वेल नोन आहे, सेकंड आहे रेजिस्टर्ड, त्याच्यानंतर थर्ड आहे डायनॅमिक पोर्ट्स. आता डायनॅमिक पोर्ट्स आहेत ना आपल्या सिस्टम आपल्याला प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, तर जे पण काही पोर्ट नंबर्स वगैरे असतील ना ह्या रेंजपासून ते 65,565 पर्यंत, ते ना आपल्या डिव्हाइस आपलं जे पण काय कुठलाही डिव्हाइस असेल जसं की फॉर एक्झाम्पल PC, लॅपटॉप वगैरे तो आपल्याला असाइन करतो. आणि पॅटमध्ये हे समजून घेणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पॅटमध्ये आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नक्की सिनॅरिओ कसा असतो ते. ओके. मी होप करतो तुम्हाला ही रेंज कळाली असेल. आता पॅटमध्ये कसं असतं ना, एक गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत समजली असेल, की जर आपल्याला पब्लिकली जायचं असेल तर पब्लिक IP हा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा पब्लिक IP तुम्हाला नेहमी परचेस करावा लागतो ISP कडून. स्टॅटिक नेटमध्ये आपण बघितलं, की जर तुमच्याकडे जास्त पीसीज असेल तर तुम्हाला सपोज 30 पीसीज आहेत तर 30 तुम्हाला पब्लिक IP परचेस करायचे आहेत. सिमिलरली डायनॅमिक नेटमध्ये पण ओके. तिकडे मे बी सेव्ह होत होते पण वेटिंग पिरियड वगैरे खूप जास्त होता. त्यामुळे त्याच्यात पण सेम प्रॉब्लेम आहे, की जर जास्त पीसीज असतील तर तुम्हाला पब्लिक IP पण जास्त घ्यावे लागतील. पण पॅटमध्ये असं नाही आहे. तुम्ही एकच पब्लिक IP घ्या, पण त्या एकाच पब्लिक IP वरती किती पण डिव्हाइसेस ते वर्क करू शकतात, पब्लिक IP यूज करू शकतात. ओके. कसं हे मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ही पब्लिक IP आहे 1.1.1 ही तुम्ही अटॅच केली आहे. ही तुम्ही परचेस केलेली आहेत. ओके. म्हणजे एका रेफरन्ससाठी ना इकडे ती रेंज आहे जी लास्टवाली रेंज होती ती पण मी इकडे लिहून घेतो. ठीक आहे. 4915 ते 65,565. ठीक आहे. 65,565. ठीक आहे. तर ही रेंज आहे. ह्या रेंजमधून ना कुठलाही IP ॲड्रेस त्याला असाइन केला जाईल. फॉर एक्झाम्पल एक PC आहे इथे, तर ह्याला हा IP ॲड्रेस असाइन केला जाईल 1.1.1 आणि
डिफरन्शिएट असेल पोर्ट नंबर्स, म्हणजे बघा आता कसं ते 491 ह्याच रेंजचा मी एक एक्झाम्पलसाठी घेतोय 53. ओके, हा पोर्ट नंबर त्याला असाइन केला जाईल आणि इथं बायफर्केट कशा बेसिसवरती होतं, कोणत्या बेसिसवरती, तर पोर्ट नंबरवरती. सिमिलरली सेकंड जर असेल इथे असा सिस्टम, त्याला पण हाच पब्लिक IP असेल, पण त्याला पोर्ट नंबर आता वेगळा असेल, जो की असेल मे बी 49154. सिमिलरली थर्ड PC आला इथे, त्याला पण 1.1.1.1 असेल आणि आता पोर्ट नंबर असेल 49155. ओके, तर तुम्हाला कळतंय की आपण काय करतोय, तर ऑन द बेसिस ऑफ दिस, ओके, पोर्ट number, we are bifurcating the devices, we are bifurcating the network connection. Okay, and these all are managed by our system, our PCs or maybe laptop. तर हे जे आहे आपला लॅपटॉप किंवा आपला जो पण सिस्टम आहे तो मॅनेज करतो हे. ठीक आहे, डायनॅमिक पोर्ट्स हा असाइन करतोय आपल्या डिव्हायसेसला. ठीक आहे, तर होप करतो मी तुम्हाला पॅट पण समजलं असेल. एकदम सिम्पल आहे पॅट पण. तर अजून एक गोष्ट तुम्हाला समजली असेल की पॅट हे जास्त एफिशियंटली वर्क करते ऑन द बेसिस ऑफ पोर्ट नंबर्स. आपण याला बायफर्केट करतोय म्हणजे आपली कॉस्ट वाचली. एकच पब्लिक IP आपल्याला परचेस करायचं आहे आणि आपल्याला पोर्ट नंबर्स वेगळे वेगळे तो ऑटोमॅटिकली असाइन करतोय. ठीक आहे, तर एवढंच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये. मी होप करतो तुम्हाला नॅट, स्टॅटिक नॅट, डायनॅमिक नॅट हे सगळं ठीक आहे समजलं असेल. काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील, सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. अजून जर तुम्हाला टॉपिक्स हवे असतील तर तुम्ही मला ते पण कमेंट्समध्ये सांगा. मी एक त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.